इकडे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षाच्या खासदारावरती गंभीर आरोप केलेत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माझं मताधिक्य कमी करण्यासाठी विरोधी पक्षाशी संधान बांधलं। रविकांत तुपकर यांना माझ्यासमोर उभं न करता जयश्री शेळके यांना उभं करा असं जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून सांगितलं, असा आरोप गायकवाड यांनी केलाय। दरम्यान हाच दावा त्यांनी भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याबद्दलही केलाय। मला भारी पडायचा विषय नाही, माझ्या पक्षातल्या लोकांनी अशी गद्दारी का करावी? कोण भारी काय ते तर निवडणूक लढवत समजत असते, पण माझ्या पक्षाचा नेता ज्याने आम्हाला निवडून आणायला पाहिजे, आमच्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे, त्याने असं का वागावं हा माझा प्रश्न आहे। निवडणूक आयोग काय झोपा काढतो का काय आम्हाला कळत नाही। 70 कोटी रुपये जर समोरचे उमेदवार हरामाचे खर्च करत असतील तर आमच्यासारख्या माणसांनी 70 कोटी आणायचे कुठून? पैशावर जर निवडणुका जिंकल्या जात असेल तर आम्ही शेवटी एवढी विकास कामं करून आमचा उपयोग काय? अचानकपणे आमचे खासदार प्रतापराव जाधवांनी मिलिंद नार्वेकरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना निरोप द्या की बुलढाण्यामध्ये जयश्री शेळकेला तिकीट द्या। तिकडं संजय कुटेंनी अनिल परबला सांगितलं की तुम्ही तिकडे जा, उद्धव साहेबांना आमचा निरोप द्या की बुलढाण्यामध्ये जयश्री शेळकेला तिकीट द्या। या दोघांनी तिकीट दिल्यामुळं रवी तुपकरांचं तिकीट जे होणार होतं, जे झालेलं होतं, फॉर्म भरलेला होता, तो फाडून टाकला गेला आणि उमेदवारी यांना दिली गेली। आणि मला कोणत्याच आमच्या नेत्यांची म्हणजे जिल्हा पातळीवरचा कुठलाही नेता आमच्यासोबत नव्हता। अगदी संजय कुटेंनी आमच्या गोडे साहेबांनाही घरी रात्री 2:30 वाजता बोलवून त्या ठिकाणी सांगितलं की तिकडे प्रचार जास्त जायचं नाही। माझ्या विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे यांची आणि कुटेंची रात्री 2:30 वाजता मीटिंग होती, ही कशा करता होते? आपल्या महायुतीच्या नेत्यांनी असं का करावं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।